रंजना नागपूरकर या महिलेने मंत्री धनंजय मुंडेंवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप जो आहे तो केल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर या महिलेने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांनी न्यायाची मागणी जरांगे पाटील यांच्याकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे आहेत, त्यांच्याशी बोलूयात। आबा, जरांगे पाटलाकडे या महिला न्यायाची मागणी करतायत, तुम्ही कसं पाहता? हे बघा, हे कुठतरी याच्यामध्ये गौडबंगालच असलं पाहिजे काहीतरी, आणि न्याय कोणाकडे मागितला पाहिजे? आपण या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्याच माता भगिनी कोण आहेत नागपूरकर, त्या सांगतात की फडणवीस साहेब आमचे नातेवाईक आहेत। पण देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आणि माझ्या मते आता 4 वर्षापासून ते गृहमंत्री, मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा ते स्वतः उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते, आणि आज मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खातं आहे। आपल्या नातेवाईकांकडे गाऱ्हाणं मांडण्याऐवजी ह्या बिंडोक माणसाकडे त्या कसं काय आल्या? हे काहीतरी मला याच्यामध्ये गौडबांगाल दिसतं, किंवा याच्यात काहीतरी नवीन शिजून कुठंतरी कोणाला मलिन करण्याचा सुद्धा प्रयत्न असू शकतो। त्यामध्ये त्या रंजना नागपूरकर यांच्यावर जर खरोखरच अन्याय झाला असेल तर नक्कीच जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। असं काय आम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालणार असा आमचा कुठलाही हेतू नाही, परंतु यामध्ये गेल्या 5 वर्ष त्यांच्या सांगण्यातून असं होतं की किती पाठीमागं त्यांच्या कितीतरी दिवस झाले। मग आता 5 वर्षाच्या पूर्वीचं प्रकरण आहे, पण आताच का वर आलं? आतापर्यंत रंजना नागपूरकर का बोलल्या नाही? हे धनंजय मुंडे सध्या कुठतरी मनोज जरांगे वारंवार त्याला टार्गेट करतायत, अंजली दमाने त्याला वारंवार टार्गेट करताय, आणि कुठतरी त्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता वाटली काहीतरी, असे त्यांना जाणीवपूर्वक जरांगेला कोणीतरी सुपारी देण्याचं काम करतंय, अंजली दमाने यांना कोणी सुपारी देण्याचं काम करतंय, आणि असे नवीन नवीन इव्हेंट काढून, आणि माझ्या मते आता मनोज जरांगेचेच म्हणजे पायाखालची वाळू सरकलेली। अमोल खुनेच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी अमोल खुनेचं प्रकरण ताजं असताना ते अजय बारस्कर महाराज चं प्रकरण, अजय बारस्कर महाराज सुद्धा याला प्रश्न करतात, त्याचे प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी जर हा कुठेतरी रंजना नागपूरकर सारख्या महिलांना पुढे करून कुठेतरी याच्यामध्ये डायव्हर्ट करण्याचा हा नक्कीच विषय असू शकतो। याच्यामध्ये माझं मत आहे की रंजना नागपूरकरची सुद्धा कसून चौकशी झाली पाहिजे, आणि जे कोणी दोषी असतील त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। फक्त दोषींची चौकशी होऊन चालणार नाही, कारण की रंजना नागपूरकरांना जर कोणी हे करायचं सांगितलं असेल तर विनाकारण जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई करण्यात अर्थ नसतो। सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून, सगळ्या गोष्टीचा सखोल चौकशी करून त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचे सीडीआर तपासले पाहिजे, रंजना नागपूरकरांच्या फोनची सीडीआर तपासली पाहिजे, आणि ते कोणाचे नाव घेते, त्यांचे काही कनेक्शन लागतंय का, ह्या सगळ्या गोष्टी गृहविभाग आहे ना। परंतु हा 5वी नापास भिकारचोट जरांग्या याला कुठं न्यायाच्या भूमिकेत म्हणजे बोलण्याची ऍक्शन, मुख्यमंत्र्याचे नातेवाईक असून त्या माझ्याकडे आल्या। अरे भिकारचोटाच्या खाली, याचीच पायाखाली, याच्या खालीच किती बुडाखाली अंधारे, याचे कितीतरी गुन्हे आहेत, यांनीच कितीतरी पाप केलंय, आणि खरं तर म्हणजे काय बोलतो त्याची त्यालाच कळत नाही। फक्त कुणाला तरी मलिन करायचं, त्यात ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं। गेल्या 2-2.5 वर्षापासून छगनरावजी भुजबळ साहेबांना खालच्या पातळीचं बोलायचं, आता कुठेतरी धनंजय मुंडे, मागच्या काळात वडेट्टीवार साहेब असतील, पंकजाताई असतील, ह्या नेत्यांना वारंवार टार्गेट करायचं। ओबीसीची कोणी भाषा बोलत असेल त्याला मलिन करण्याचा प्रयत्न करायचा। माझी राज्यातील मराठा समाजाला कळकळीची विनंती, या बिंडोक भिकारचोटाच्या नादी तुम्ही लागलं नाही पाहिजे। याच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान आहे, आणि जातीत भांडण लावून सगळ्याच समाजाचं 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आरतीदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी हे राज्य चालवलं। त्या छत्रपती शिवरायांचे वंशज कसे असले पाहिजे आणि त्यांनी कसं राज्य केलं पाहिजे, ह्या आपण विचार केला पाहिजे। आजपर्यंत एका ताटात खाणारे लहान भाऊ मोठे भाऊ कुठतरी ह्या बिंडोक 5वी नापासाच्या नादाला लागून जर इतकं तेढ निर्माण होत असेल तर योग्य नाही। कुठतरी आपलं प्रकरण झाकण्यासाठी धनंजय मुंडे टार्गेट करायचे, कधी छगन भुजबळांना बोलायचं, कधी कोणाला बोलायचं, परंतु जरांगेचं मागचं आंदोलन सपशेल फेल गेले। 310 कुणबी प्रमाणपत्र निघलेत, ते प्रकरण झाकण्यासाठी अमोल खुनेंच्या प्रश्नाचे उत्तर यांनी बोगस दारू विकलेली आहे, कारण की याच्याकडं बोगस दारू विकली म्हणल्यानंतर यांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम केलं, अनेक लोक त्यांच्या जीवाशी खेळलेला आहे, त्याच्यात अनेक लोकांचा मृत्यू सुद्धा झालेला असेल। त्यामुळे ती बोगस दारू प्रकरणात जरांगीची चौकशी झाली पाहिजे ना। तू कुणाची लोकांची चौकशी करायची? तुझ्या पुढा खाला अंधार बघ ना अगोदर। आणि काल कुठं शिवजयंतीमध्ये आवाहन करतो मराठा समाजाच्या तरुणांना की व्यसनापासून दूर राहा। अरे ह्या भिकार चोटाने बोगस दारू करून लोकांचे, गोरगरिबांचे मुलांचं वाटोळ केलं, लोकांना दारू पाजण्याचं काम केलं, बोगस दारू। आणि आता तो सांगतो किंवा म्हणजे बिल्ली शौचू एक हाके काय ती चली हाचको अशी परिस्थिती याची म्हणजे झाली आहे। आणि कुठतरी आता अशानपण शिकवायला लागला, याच्या पार किडण्या गेल्या दारू पिऊन, की लोकाला दारू पाजून यांनी किडण्या घातल्या ना। आता तरुणांना सांगतो दारू, अरे तरुणांना कळतंय
मराठा समाजातले तरुण तज्ज्ञ आहेत, हुशार आहेत आणि सुशिक्षित लेकरं दारू पित नाहीत. परंतु बिंडोक लोक याच्या नादी लागले. त्या लोकांनी सुद्धा आता आपलं काय आहे ते बघावं. याच्या नादी लागून त्यांचं भलं होणार नाही. 3 अशी प्रकरणं आहेत ज्यामुळे मुंढेंचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकेल असं देखील म्हणतायत जरांगे पाटील. काय सांगा? त्याच्यात दम येतं त्याने देऊन टाकावं ना. न्यायालय, गृह विभाग आहे, हे काय गृहमंत्री आहे का? हे न्यायाधीश आहे? माझ्याकडे हे माझ्या मते फक्त ब्लॅकमेलिंग करायची आणि कुठंतरी फक्त मीडियाशी ट्रायल करून मीडिया मधला विषय जो अमोल खुनेचा, अजय महाराज बारसकर आणि आपल्या जिल्ह्यातले काही तरुण मराठा समाजातले तरुण त्यांना प्रश्न विचारायला लागले म्हणून हे विषय डायव्हर्ट करण्यासाठी कुठंतरी हे प्रकरण वेगळ्या वळणाला न्यायचं हे सगळा प्रकार चाललेला आहे. आज तुझ्याकडे 3 सोडून 30 प्रकरण असू दे ना, धनंजय मुंडेची असू दे, कोणाची असू दे, ते प्रकरण तुला जर तपासत लावायचं त्याची तक्रार कर, गृह विभागात जाऊन तक्रार कर, नाहीतर न्यायालयात जाऊन दाद माग. परंतु कुठतरी फक्त मीडियाला येऊन बोलायचं आणि कुठतरी सेटलमेंट करण्यासाठी आणि कुणाचे प्रकरण असले तर हा कसा आहे सुपारीबाजी पूर्वीपासून हे सेटलमेंट करणार आहे आणि फक्त म्हणायचं मी गरीब मराठा समाजाच्या गरीब लेकरांच्या भलं करण्यासाठी मी लढतोय. हे गरीबाचं भलं करण्यासाठी अजिबात लढत नाही. यांनी बोगस दारू विकून गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळ केलंय. आता सुद्धा कुठतरी कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याने माझ्या मते मराठा समाजाचं भलं झालं नाही. तो प्रस्थापित मराठ्यांसाठी काम करतोय, निजामी मराठ्यांसाठी काम करतोय. तो गोरगरीब मराठ्यांसाठी, शहानुकुळी मराठ्यांसाठी काम करत नाही. तो छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांसाठी काम करत नाही. ह्यो भिकारचोट फक्त पैसे खोके घेऊन काम करणार आहे. ह्या प्रस्थापित आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, रनिंग मंत्री ह्या लोकांच्या आदेशानं कुठतरी यांना योग्य वाटेल तसं काम करणारा हा माणूस आहे. त्याचे पैसे घेऊन तो काम करतो. याला गरीब मराठ्यांचं काही नाही. कुणबी प्रमाणपत्र जेवढे वाटप झाले त्याच्यामध्ये ओबीसीचं वाटोळं झालं, परंतु मराठ्यांना त्याच्यामध्ये काही मिळणार नाही. आणि ओबीसीचं अगोदरच ऑलरेडी वाटोळं झालं होतं. ओबीसीचं शिक्षणात आणि नोकऱ्यामध्ये ओबीसीचं ऑलरेडीच राज्य सरकार असेल केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे वाटोळं होत चाललेलं होतं. परंतु आता कुठंतरी फक्त मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र निघल्यामुळे ओबीसीच्या राजकीय जागेवर तुम्हाला घुसखोरी करता येते आणि त्याच्यासाठी तेच चाललेला खाटाटोपे. परंतु इथं निवडणुकीत कोण उभा राहतं? प्रस्थापित माणसं, गोरगरिबांचे लेकरं कुठं जिल्हा परिषद पंचायत समितीला उभा राहत असतात का? हे फक्त चाललेले प्रस्थापित लोकांसाठी, बाकी काही नाही. आणि त्याचे त्याला पैसे मिळतात. आज ज्या माणसाकडे 5,000 रुपयाचा मोबाईल याच्या कुटुंबात कुणाला नव्हता, आज याच्या मुलाबाळाकडे सगळ्या कुटुंबाकडे आयफोन सारखी मोबाईल मिळायला लागले, कोटीच्या गाडीत फिरायला लागले आणि गोरगरिबांची लेकरं गोरगरिबाच राहायला लागले. फक्त भावनिक करायचं आणि समाजाचं वाटोळं करायचं, बाकी काय नाही. तुझं साम्राज्य पायाखाली तुडवेल असं देखील जरांगे पाटील धनंजय मुंडे यांना म्हणतायत. कसं पाहता? हे बघा, याचं कोणाचं साम्राज्य पायाखाली तोडवणं इतकं सोपं नसतं. ह्यो काय कुठला राजा महाराजा लागून नाही गेला. आणि आता लोकशाही आहे, सगळ्यांना न्याय मागण्यासाठी कोर्ट असतं, गृह विभाग असतं. आणि खरं तर ह्या फक्त पोकळ धमक्या आहेत. या पोकळ धमक्याला धनंजय मुंडे घाबरत नाहीत. आणि खरं तर धनंजय मुंडे त्याला भीक सुद्धा घायला ना. त्याला वाटतं धनंजय मुंडेंनी बोललं पाहिजे. मी इकडून बोललो की धनंजय मुंडेंनी बोललं पाहिजे. धनंजय मुंडे बोलले की मग लगेच मला इकडे टीआरपी बातम्या चालते ना, अमोल खुनेनी प्रश्न विचारलेले आपल्याला डायव्हर्ट होतील आणि ते सगळं झाकून जाईन आपलं. याच्यासाठी चाललेला खाटाटोपी, बाकी काही नाही. पण धनंजय मुंडे ह्या भिकार चोटाच्या याला भीक घालणार नाहीत, याच्या आव्हानाला भीक घालत नाहीत. त्यामुळं मी सांगतोय, तुझ्या दम असेल तर तू गृह विभागाकडे काय ज्या फायली असतात धनंजय मुंडेच्या ते देऊन टाक. धनंजय मुंडेचं काय साम्राज्य पाय तोडायचं तिथं गृह विभाग आहे, न्यायालय. त्यामुळं जरांगीने भिकारचोट धमक्या देऊ नये आणि त्याची अवकात बी नाही सुद्धा धमक्या द्यायची. सर्व राज्यकर्त्यांना रट्टे द्यायला हवेत असं देखील जरांगे म्हणतायत. हा का राज्यकर्त्याचा बाप झाला का? हे काय झालंय, राज्य सरकारने याला सोकावून ठेवलंय. त्याच्यामुळे अशा वल्गना करतं, दादागिरीची भाषा करतं. माझं मते याचं सगळं आता भांडं फुटलंय ना, यात सगळं वर काढून याला खरं तरी जेलमध्ये पाठवायची वेळ आली. आणि नक्कीच हे जेलमध्ये आज ना उद्या जाणारच आहे. आती तिथं माती होत असते. आती चाललंय आता. जाती जाती तेढ निर्माण करून स्वतःच्या स्वार्थापायी महाराष्ट्र राज्याचं वाटोळं करण्याचं काम सुरू आहे. आणि कुठतरी आता राज्य सरकारला बोलायचं, पाठीमागं मुख्यमंत्र्याला बोलायचं, मुख्यमंत्र्याच्या पत्नीला बोलला, मुख्यमंत्र्याच्या आईला बोलला, मुलीला बोलला आणि कोणाला ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, गाड्या फोडायला लावल्या, गाड्या जळायला लावल्या, दुकानं जळायला लावली. हे कधीतरी आती तिथं हे निसर्गाचा नियम आहे. आती तिथं माती होत असते. एक दिवस जरांगी जेलमध्ये तुम्हाला गेलेला पाहायला मिळेल आणि नक्कीच त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. अगदीच आपण पाहिलं तर कुठेतरी जरांगे पाटलांकडे ज्या फायली आहेत, जी प्रकरणं आहेत, ती कुठेतरी गृह विभागाकडे दिली पाहिजेत असं मत जे आहे ते आता ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमेरे यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अजय गाढे, LS मराठी, जालना.